नगर परिषदेतील सत्तेचा किल्ला ढासळला. प्रभाग क्रमांक 10 मधून ऐश्वर्या साळुंखे यांचा ऐतिहासिक अपक्ष विजय. पुसद नगर परिषदेच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवत प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवार ऐश्वर्या राजेश साळुंखे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सत्ताधारी पक्षांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या प्रभागातून अपक्ष उमेदवार विजयी झाल्याने संपूर्ण शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निकालाने स्पष्ट केले आहे की जनतेने पक्षांपेक्षा कामाला आणि व्यक्तिमत्वाला कौल दिला आहे. ऐश्वर्या साळुंखे यांच्या विजयाला केवळ एक निवडणूक यश न मानता बदलाचा आणि नव्या राजकारणाचा स्पष्ट संदेश म्हणून पाहिले जात आहे. विजयानंतर ऐश्वर्या साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेत प्रभागातील सर्व मतदारांचे मनापासून आभार मानले. प्रभाग 10 मधील सर्व मतदारांचे मी मनापासून धन्यवाद मानते. हा विजय माझा नसून प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा आहे. जनतेने दाखवलेला विश्वास मी प्रामाणिक कामातून सिद्ध करेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निकालामुळे सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून आगामी नगर परिषदेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपक्ष उमेदवाराचा हा विजय म्हणजे प्रस्थापित राजकारणाला मिळालेला मोठा धक्का मानला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, रॉ भारत. नाव आहे ऐश्वर्या राजेश साळुंखे. मी प्रभाग 10 मधील अपक्ष उमेदवार आहे. तसेच लोकांनी मला विजय मिळवून दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. निश्चितच ताई, आपण तरुण आहात, आपण अपक्ष म्हणून निवडून आलात, मीडिया आपलं स्वागत करत आहे. तर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढून मोठा विजय विश्वास संपादन केला, तर हा विजय कसा पाहता, आपण याकडे कसं पाहता? हा विजय माझा नसून हा जनतेचा विजय आहे. पक्षापेक्षा काम महत्वाचे आहे, हे आज मतदारांनी सिद्ध करून दाखवले. आपण अपक्ष म्हणूनच का निवडणूक लढवली? पक्षीय बंधनाशिवाय थेट जनतेसाठी काम करण्याची इच्छा आहे. महिला नगरसेवक म्हणून आपली जबाबदारी कशी पाहता? महिलांच्या समस्या समजून त्यावरती ठोस उपाय करणे ही माझी पहिली जबाबदारी आहे. आपण जर महिलांचं आता नेतृत्व करत आहात, तर महिलांसाठी कोणते विशेष असे उपक्रम राबवण्याचा आपला मानस आहे? महिला सुरक्षा, आरोग्य शिबिरे आणि रोजगार प्रशिक्षण. आपल्या प्रभागातील प्रमुख समस्या आपल्याला कोणत्या वाटतात आणि त्या प्राधान्याने केल्या पाहिजे? रस्ते, पाणी पुरवठा, नाली स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन आणि स्ट्रीट लाईट. नागरिकांची थेट संवाद कसं ठेवणार? मोबाईल आणि व्हॉट्सअपद्वारे. तसेच आपल्याला सर्वांना माहिती आहे की माझं घर सप्तगिरी नगर येथे आहे, तर आपण केव्हा पण येऊ शकता किंवा माझ्याशी संपर्क साधू शकता. पुढील 5 वर्षात आपल्या प्रभागाचे कसे चित्र आपण पाहता? स्वच्छ, सुंदर आणि मूलभूत सुख सुविधा असलेला प्रभाग. पुढील निवडणुकीत पक्षात जाण्याचा विचार आहे का? सध्या तर जनतेसाठी काम करण्याची इच्छा आहे, वेळ आल्यावरती काम. आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला मतदान करणाऱ्या मतदारांना आपण काय आवाहन करता? जो लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही आणि लोकांचा विश्वास पूर्णपणे संपादन करेन.